क्योंकि ये डीपीएल का महामुकाबला है, खिताबी जंग। हु विल बी द विनर ऑफ दसई प्रीमियर लीग। सबसे बड़ी बात है कि नया चैंपियन देखने जा रहे हैं दर्शक। क्या आज की शाम अष्टविनायक वाशिंद के नाम या आज की शाम शिव शक्ति तूते के नाम? हमारी टेक्निकल टीम ने बहुत सुंदर टेलीकास्ट आप तक पहुंचाया है। 10 क्रिक लाइव। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। डीपीएल दसई प्रीमियर लीग का महामुकाबला, खिताबी जंग आप देख रहे हैं। टॉस को जीत के बल्लेबाजी करने का फैसला शिव शक्ति तूते का। देखना है कि शिव शक्ति कितनी शक्ति बल्लेबाजी की लगाती है, जबकि दूसरी तरफ अष्टविनायक के लिए नायक कौन बनता है। दोनों टीमों का जोरदार तालियों से स्वागत करें, क्योंकि ये फाइनल है। ऑफिशियल स्कोरर कल्पेश कल्पेश परडे इस वक्त जुड़ चुके हैं मेरे साथ। वेलकम। देखिए, संजय जी पांड्रे ने ऐलान किया है कि हर बाउंड्री के लिए तूते टीम को 500 रुपये और हर सिक्सर के लिए 1000 रुपये। क्या बात है! इतना फास्ट तो मुंबई का शेयर मार्केट भी नहीं उछलता है। खेल की शुरुआत होती हुई गेम इज ऑन। महामुकाबला, खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन। हरीश पहली गेंद स्लॉप किया, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन। क्या शुरुआत की हरीश पांड्रे ने। रोहन जूनियर ने शुरुआत की है। हरीश पांड्रे नॉन स्ट्राइक पर हैं। सिक्सर से खाता खोलते हैं रोहन। आज रोहन का, हरीश का जन्मदिन है। देखना है कि टीम उनको जन्मदिन का तोहफा। जो दर्शक बाउंड्री के पीछे कैच लेंगे उनके लिए 200 रुपये का इनाम है। पप्पू कडव की तरफ से कैच लो और कैश लो। गनी भाई की तरफ से 300 रुपए। फुल टॉस, एक और आसमानी टोला, 200 रुपए, 6 रन। गनी भाई के बाद 300 रुपए। गनी भाई की तरफ से भी 300 रुपये हैं और कड़ू की तरफ से, कडो की तरफ से 200 है। क्या वहां पर कैच पकड़े गया था? नहीं, 2 में 2 ठोक डाले। ये देखिए, 4 खिलाड़ी गेंदबाज के पास आए हैं। 2000 रुपये उनको आ चुके हैं। संजय जी पांड्रे साहब की तरफ से 2000 मिल चुके हैं। राज मोटर्स के मालक हैं। बॉल, लालच बुरी बला,
अराउंड द लेग्स बोल्ड हो गए रोहन। तूते का नए बैट्समैन पांडे का साथ निभाने के लिए पिच की तरफ बढ़ते हुए शाहरुख। विला शेट गगे फुल टॉस गेंद, हवाई शॉट, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और विकेट। हमारे बीच थोड़ी देर में आने जा रहे हैं विलास सेठ गगे साहब, जो बहुत बड़े शुभ चिंतक हैं और हमेशा उन्होंने साथ दिया है। 2 पे 2 सिक्सर और 2 पे 2 विकेट, ये क्रिकेट है। नसीब बदलते देर नहीं लगती और मैच पलटते देर नहीं लगती। हैट्रिक पे आ गए गेंदबाज अरविंद अरविंद वाघ। थोड़ी देर में हमारे बीच में शाहपुर के मशहूर उद्योगपति श्री विलास सेठ गगे साहब का आगमन होने जा रहा है। हैट्रिक पर अरविंद वाघ, उनके साथ माननीय श्री परवीन भाई कदम भी हमारे बीच आने जा रहे हैं। लेकिन देखना है कि हैट्रिक पूरा होता है या नहीं। नए बैट्समैन दिगंबर बल्लेबाजी को आए हैं, जबकि स्ट्राइक पे हरीश पांड्रे वाघ के सामने इस मरतबा लेट कट किया। सन्माननीय विलास शेठ गगे साहेब यांचे तो शुभागमन झालेलं आहे। दसई प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आलेल्या तमाम मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। यांसारख्या दिग्गज मान्यवरांच्या सहकार्यातून खरं तर ही संपूर्ण स्पर्धा सजली। या स्पर्धेला यशस्वीतेची एक वेगळी किनार, एक वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच या मान्यवरांचं असणं, या मान्यवरांची कौतुकाची थाप आणि त्यांचा पाठिंबा गणेशजी मडके यांच्या या सुनियोजित आयोजनाला खऱ्या अर्थाने एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं समर्थ ठरलं आहे। म्हणून या मान्यवरांचं विशेष आभार आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। धन्यवाद अमर। इस वक्त स्कोर है कुल मिलाकर 1 ओवर की समाप्ति, 13 रन 2 विकेट। 2 बैट्समैन इस वक्त पिच पे मौजूद है, दिगंबर
रन बनाया नए बैट्समैन दिनेश ने। दिनेश पांड्रे एक से खाता खोलते हुए, दिगंबर ने कोई गेंद का सामना नहीं किया। स्कोर 14 रन। और विकेटों को हम देखें बाजी करते हुए ऋतिक शिवसेनेचं नेतृत्व शिवसेना आसनगाव शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणभाई कदम याचं केलं आहे. त्यांचं देखील वसई प्रीमियर लीग सन 2022च्या वतीने मी शब्दसंपदांनी सहर्ष स्वागत करतो. दिगंबर के लिए तालियां बजाइए। अंपायर ने उन्हें आउट घोषित नहीं किया था, बहुत ही बारीक किनारा लगा था, वो स्वयं निकल गए। स्पोर्ट्समैन स्पिरिट इसे कहते हैं। आप फाइनल खेल रहे हैं, पहला मैच, ये रहता है खिलाड़ी। वाकई में उन्होंने खाता नहीं खोला लेकिन लोगों के दिल जीते। तालियां बजाना चाहिए उनके लिए। चौथा झटका यहाँ पे लगा है 14 के योग पर। त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय सचिनजी फेरे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आणि मान्यवरांचं मी शब्दसंपदांनी सहर्ष स्वागत करतो. यावेळेला व्यासपीठावर तिच्या वतीनं शब्दसंपदांनी सहर्ष स्वागत. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए ऋतिक शेलार विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए। इस मर्तबा ड्राइव की हवा में एक और विकेट। ओ माय गॉड, पहली 2 गेंदों में 2 सिक्सर, उसके बाद विकेटों की झड़ी लग गई है और कहीं ना कहीं शिव शक्ति की बल्लेबाजी का शक्ति प्रदर्शन फीका पड़ गया है। 5वां विकेट गिरा है कुल 14 रन पे। व्हाट अ बॉलिंग। मैं अक्सर कहता हूं कि जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। और पानी पिलाना वैसे भी बहुत सवाब का काम है। देखिए, पहले ओवर में 2 सिक्सर 2 विकेट, फिर डॉट, फिर एक। ये ओवर में भी क्या गेम चल रहा है। विकेट, 1 रन, 2 विकेट और हैट्रिक पर कुल मिलाकर 3 विकेट ले चुके हैं शेलार की गेंदबाजी का कहर हम देख रहे हैं। और ऐसे लग रहा है अभी तक के सुबह का बदला शाम में लेने के लिए अष्टविनायक वाशिन तैयार। दसई प्रीमियर लीग है और शाहपुर के कुछ ऐसे स्टार जिनका जिक्र ज़रूर मैं करना चाहूँगा, जिन्होंने शाहपुर क्रिकेट को एक नई उड़ान, नई पहचान दी है। सबसे पहले तो जेडी, उसके बाद कल्पेश यादव, मूसा शेख, कैलाश भांडे, श्रवण डोंगरे और आतिश डोंगरे। इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद स्क्वायर लेग पर 6 रन। या ठाणे जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व कृषी संस्था
और समाप्त हो चुके हैं मैंडेटरी पावर प्ले के 20 रन और 5 विकेट, 21 रन। 21 में 3 सिक्सर भी आए लेकिन 5 विकेट भी गिरे। हाँ, इस बच्चे ने कैच पकड़ा है, जरा उसका नाम भी पूछिए और ये पूछिए घरी गेला नाही तर आई बोलेल घरात काय जाना DPL मध्ये। पप्पू दादा कडव यांच्याकडनं कॅच पकडलेल्या या प्रेक्षकास मुख्य अतिथी सन्माननीय रफिकभाई पिंटिया कांटे गेंदबाजी पे लगाए गए, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पे पहुंचा है। अब अविनाश पांड्रे बल्लेबाजी कर रहे हैं, 1 सिक्सर लगा चुके हैं। पिंटिया लगातार स्पिन गेंदबाज है, इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन। सन्माननीय रफिकभाई शेख आणि सन्माननीय सिद्दीकभाई शेख आपला निरोप घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार। वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे उपस्थित आहे समालोचन क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचं नाव सन्माननीय सिद्दीकभाई। 28 रन हो चुके हैं, बहुत खूबसूरत शॉट। अविनाश पांड्रे ने अब कमान संभाल ली है, कमर कस ली है, 2 गेंदे खेली है और 2 पर उन्होंने 2 सिक्सर लगाए। फिर से फ्लाइट दिया, स्विच हिट करने की कोशिश, बॉडी लैंग्वेज को बैट्समैन के पड़ा, फॉलो किया, बहुत बढ़िया गेंद। पिंटिया कांटे गेंदबाजी कर रहे हैं, पिंटिया कंटे, जबकि सामना करेंगे अविनाश पांड्रे। इस मरतबा स्वीप किया लेकिन देखना है क्या कुछ हुआ है। यस, हिट विकेट आउट हुए अविनाश, छठा झटका लगा है तूते टीम को। ये रहता है कमेंट्री को ध्यान से करने का नतीजा। वेल डन अमर। स्कोर है 28 रन 6 विकेट। नए बैट्समैन अविनाश की जगह बल्लेबाजी को आए योगेश,
पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, लेकिन लेट ऑर्डर में भेजा उनको। फोकस खिलाड़ी रहे योगेश। देखिए मनसे के कार्यकर्ता कल्पेश बर्डे की तरफ से योगेश के लिए सिक्सर हैट्रिक के लिए इनाम है 501। बढ़िया गेंद बीट किया, टर्न एंड बाउंस एंड प्लेन मिस। मनसे के कार्यकर्ता कल्पेश बर्डे। आगरे में ताज है और मुंबई में राज है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, इस मरतबा कट करने की कोशिश ऊपर लगी है। बहुत बढ़िया कोशिश वहां पे रनिंग कैच लेने की, लेकिन कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा। बच गए बैट्समैन योगेश, और योगेश को जीवन दान देना बहुत भारी पड़ सकता है। स्कोर इस वक्त 29 रन और 7 विकेट, 6 विकेट। ओवर समाप्त होते हुए 3 स्कोर है 29, विकेटें गिरी है 6, ओवर बचे हैं 5, विकेटें बची केवल हाथ में 4। देखना है गेंदबाजी के लिए किसको बुलाया जाता है। गेंदबाजी में हेमंत को कंटिन्यू रखा गया है, ट्रम्प कार्ड गेंदबाज हैं। हालांकि हेमंत ने पहला ओवर किया था, नहीं पहली ओवर है उनकी। बाएं हाथ के गेंदबाज हैं। 5 गेंदबाज कम से कम जरूरी है 8 ओवर के लिए। ये कैच पकड़ा जाता तो फिर शिव शक्ति तूते बहुत कठिनाइयों में आ सकती थी। ये देखिए 10 क्रिक का ड्रोन कैंप अब मैदान के ऊपर जाता हुआ, उड़ता पंछी। बचपन में हम उड़न खटोला सुनते थे, उड़न तश्तरी सुनते थे, लेकिन टेक्नोलॉजी ने इतनी तरक्की की कि उसको आंखों से देख रहे। ड्रोन कैंप ड्रोन कैंप इस वक्त आसमान में उड़ता हुआ, और मेरे ख्याल से बैटिंग पावर प्ले लिया है, सही फैसला है। और गेंदबाजी के लिए इस वक्त बॉलिंग में भी तब्दीली हुई है, अरविंद को लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन योगेश। कट करने की कोशिश, बीट हुए वहां पर ऑफ स्टंप के बाहर। हालांकि बल्ला जोरदार चलाया था, लगा तो मटका नहीं तो झटका। स्कोर अभी भी रुका हुआ है 29 रन 6 विकेट। शिव शक्ति तूते टॉस जीत के बल्लेबाजी कर दी। बहुत बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को। पांव नहीं चले थे, जगह से ही खेले थे बैट्समैन। और जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। फुटवर्क साथ नहीं दे रहा था। क्या बॉल थी, कट के अंदर की जानिब आई थी। अरविंद फिर से पटकी हुई गेंद, मिस टाइम स्ट्रोक, विकेट नंबर 7 गिरता हुआ तूते का।
मैं दोनों फोकसमैन को विशेष धन्यवाद कहूँगा, माडिक साहब और मूसा शेख, और स्पेशली मेरे साथी कमेंटेटर अमर राउत जी को। फिर से अच्छी गेंद, बैठ गई थी गेंद, सबमरीन गेंद, टिप्पा खाने के बाद बल्लेबाज बहुत परेशान है। नए बैट्समैन प्रदीप पांड्रे बल्लेबाजी को आए हैं, लेकिन अरविंद ने इस ओवर में अब तक कोई रन नहीं दिया है, वो भी बैटिंग पावर प्ले। फिर से अच्छी गेंद, 8वां विकेट। क्या हो रहा है अमर राउत जी, तू चल मैं आया, मानो ताश के पत्तों की तरह। यहां पर लगभग विकेट मेडन अरविंद डाल रहे हैं, वो भी फाइनल मुकाबले में। स्कोर है इस वक्त 8 विकेटों के नुकसान पर 29 रन। घेर लिया है बैट्समैन को। बैट्समैन जो बल्लेबाजी को आए हैं वो अगर 3 सिक्सर लगाते हैं तो अरविंद घरत सेठ की तरफ से 500 रुपए हैं। ओ बच गए, बच गए। 29 रन, 8 विकेट। तालियां बजाना चाहिए अरविंद के लिए। विकेट मेडन, एक ओवर कोई रन नहीं, 2 विकेट, वो भी बैटिंग पावर प्ले में। मैं आपको लिए चलता हूं अमर राउत जी के पास। दसई प्रीमियर 2022 पर्व दुसरं आणि याच्या दुसऱ्या पर्वाचा आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आपण इथे पार पाडत आहोत। आणि या अंतिम दिवसातला अंतिम सामना ज्या दोन संघांनी आपल्या स्वप्नाकडे खऱ्या अर्थानं वाटचाल केली ते सन्माननीय ते दोन्ही संघ म्हणजेच अष्टविनायक वासिन विपक्ष शिवशक्ती तुते संघ। खरं तर या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवावीशी वाटेल की जो या स्पर्धेमधला पहिला सेमीफायनलचे सामना झाला होता IPL फॉर्मॅटनुसार, की ज्यामध्ये जो विजयी होईल तो थेट अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल। आणि त्या पहिल्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये शिवशक्ती तुते संघाने याच अष्टविनायक वासिन संघाला पराभूत केलेलं होतं आणि यावेळेला तो वचपा काढण्याच्या दिशेनं योग्य वाटचाल आपल्याला पाहायला मिळते। व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून सन्माननीय विलासशेठ गगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विलासशेठ गगे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचा सत्कार आपण पार पाडायचा आहे।
च्या वतीनं बॉल पडवायचा का स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी बांगरे सर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडायचं आहे. आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आपल्या हयातीत गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून हे विरोधी मिरवणारे सन्माननीय वसंतजी भेरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं गणिबाई शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वसंतजी भेरे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. शिवसेनेचे आसनगाव शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणभाई कदम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं गणेशदादा मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिवसेना आसनगाव शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणभाई कदम यांचा यथोचित सन्मान आपण करावा. व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून सन्माननीय राजेशजी पडवळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी मुस्तफा शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजेशजी पडवळ यांचा यथोचित सन्मान आपण पार पाडावा. आपण गणिबाई शेख यांच्या शुभ हस्ते राजेशजी पडवळ यांचा सन्मान इथे करत आहोत. उपस्थित आहेत. मी स्पर्धेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं मुस्तफा शेख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नीरजजी बोंबे यांचा यथोचित सन्मान आपण करायचा.
पिस्त करून ठेवलंय ते म्हणजे शिवशक्ती तुते संघाच्या फलंदाजांना संघर्षाचा प्रतिकार करावा लागेल, शंखनाद करावा लागेल, यलगार करावा लागेल. शिवचंद्र हाफ ट्रॅकर बॉल भिरकावून दिलाय. वॉट अ शॉट. चेंडू निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. हा असेल डीपीएल षटकार. प्रमुख अतिथी म्हणून आज आपल्याला लाभलेले सन्माननीय दशरथजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीनं मी यावेळेला 43 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे ती शिवशक्ती तुते संघानं. पप्पूजी कडव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथजी भोईर साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करावा. ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालंय ते म्हणजेच सन्माननीय किशोरजी फरडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशदादा मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे स्पॉन्सर आणि आपले मार्गदर्शक सन्माननीय किशोरदादा फरडे यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडायचं आहे. समाप्तीनंतर शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 43 4वर 3 43 धावा. 8 गडी बाद झाले. तिथून मात्र पुढचे 12 चेंडू अत्यंत महत्वाचे. पहिल्या चेंडूवर मात्र स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा करेल पाठलाग परंतु चेंडू निघून जाईल. शिवशक्ती तुते संघाकडनं यावेळेला हा संघर्षाचा चौकार. होती त्यावरून मात्र आता डगमगताना पाहायला मिळतोय शिवशक्ती तुते संघ. परंतु कमबॅक करावा लागेल. इतिहास रचायचा असेल, कर्तृत्व जर सिद्ध करायचं असेल तर संघर्षाचा शंखनाद करणं यावेळेला तुते संघाला गरजेचं. या षटकातला पुढचा चेंडू अनुभवपणाला लावला गेलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मात्र चेंडू निघालाय बाहेर. लाईन झालीय मिस आणि त्याचा परिणाम वाईटचा स्वरूप. अवांतर स्वरूपामध्ये संघाच्या धावसंख्येत 1 भर पडेल आणि या एका धावेनं शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 48 4वर 8 48 धावा. कुठेतरी शिवशक्ती तुते संघ या सामन्यामध्ये हरीश पांढरे आपल्याला असफल होताना पाहायला मिळाले. ज्युनियर रोहनच्या बॅटमधून 2 चौकार आले परंतु त्याचा काही परिणाम नाही. फुलटॉस चेंडू यष्ट्यांचा घेतला गेलाय वेध. दांडी गुल आणि संपेल बसेल हा. हा सामना आहे. 8 षटकांची ही मॅच आहे आणि 6व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 9वा गडी बाद झालाय. मग कदाचित प्लॅनिंग चुकलं का सिद्दीक सर? 8 ओव्हर होती. सुरुवातीचे 3 षटक तुम्हाला विकेट वाचवायचे, सिंगल डबल वर ध्यान द्यायचं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जे काही तुमचे ताकदवर गोलंदाज आहेत त्यांच्या विरुद्ध पेशन्स सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी
मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर सुमितजी मुंडोळा साहेब यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. संजयजी मुंडोळा साहेब आपल्याला यावेळेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. स्पर्धेच्या वतीनं मी गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी मुंडोळा साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडायचं आहे. यावेळेला हा ट्रॅकर बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क पाहणार नाही. यावेळेला ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडपाची व्यवस्था असेल, डेकोरेशन असेल, जे लाभलेलं आहे ते आसिफभाई शेख यांचं देखील इथे शुभागमन झाले. फायनली 8व्या दिवशी त्यांचं स्पर्धेच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. आसिफभाईंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या, माफ करा, डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 50 या धावसंख्येवर. मी तर असं म्हणेल सिद्दीक सर की प्रेशराइज कंडिशन आहे, दबावात्मक परिस्थिती आहे आणि फायनलचा दबाव हा वारंवार प्रत्येक संघावर आपल्याला नॅचरली पाहायला मिळतोच. जर अजून 20 ते 25 धावा या शेवटच्या जोडीला जोडता आल्या ना तर मग मात्र एक वेगळा आत्मविश्वास सेकंड इनिंगमध्ये आपल्याला शिवशक्ती दुते संघाच्या गोलंदाजांमध्ये पाहायला मिळेल. कारण त्या संघाच्या गोलंदाजांकडे ती क्षमता आहे, तितका त्यांचा बॉलिंग अटॅक देखील अत्यंत आपण पॉवरफुल म्हणू शकतो किंवा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं त्यांना जमतं. योगेश आहे त्यांच्याकडे, ज्युनियर रोहन आहे, त्याचबरोबर स्वतः संजय देखील आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी गोलंदाजांची फळी आहे. कर्णधार रोहन पांढरे देखील गोलंदाजी करतात. यावेळेला आणखी दिगंबर पांढरेसारखा एक मातब्बर गोलंदाज त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ना टार्गेट महत्वाचा आहे. मी मगाशी म्हटलं 8 षटकांचा संपूर्ण हा सामना जर असेल तर मग आपली रणनीती आपल्याला बदलणं अत्यंत महत्वाचं होतं. 8 षटकं तुमच्या हातात होती. सुरुवातीची 3 षटकं होतील, जी काही पॉवर प्लेच्या ज्या ओव्हर्स होत्या त्या तुम्हाला सांभाळून खेळणं गरजेचं होतं. विकेट टिकवायच्या होत्या. या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये, अंतिम सामन्यामध्ये बॅकफुटवर काय माहिती का, हरेच चालला नाहीये. ज्युनियर रोहनच्या बॅटमधून 2 षटकार जरी आले तरी तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. त्याच्यानंतर दिगंबर 0वर बाद झाला, ज्याच्यावर सगळ्या मदार होत्या. अविनाशच्या बॅटमधून 2 षटकार आले, परंतु तुम्ही ताबडतोब फलंदाजी करण्याच्या नादामध्ये संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. यावेळेला या बॅकफुटवर असण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाली नाही शिवशक्ती तुते संघाकडनं. एक पार्टनरशिप 20, 25, 30 धावांची झाली असती आणि मग त्या संयमाला आक्रमण तुम्ही केलं असतं तर निश्चितपणे यावेळेला तुम्ही मजबूत स्थितीमध्ये उभे राहू शकला असतात. परंतु ती गोष्ट पाहायला मिळाली नाहीये. देर भली, कारण चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. हा असेल DPL षटकार.  देखील इथे शुभागमन झालेलं आहे. विश्वासजी विषय यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वळूयात मॅचकडे. पहिल्या चेंडूवर हेमंतच्या मात्र फलंदाज इम्तियाज यानं घेतलाय खरपूस समाचार. गरज आहे मोठे प्रहार करायचे, आक्रमण करावा लागेल, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. हा दुसरा चेंडू प्रहार केला गेलाय आणि लाजवाब फटका चेंडूला केलाय लिंबू. चेंडू निघून गेलाय सीमा पार. शिवशक्ती स्टाईल हा आहे षटकार. 6 वर 2, 62 धावा. 11व्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून संघर्षाचा प्रतिकार केला जातोय. म्हणतात ना, चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. यावेळेला संघाला आत्मविश्वास प्रदान करण्याचं काम करावं लागणार आहे. 2 षटकार बॅटमधनं किमया केली जाईल का, आत्मविश्वास वाढवला जाईल का. या षटकातला पुढचा चेंडू प्रहार केला गेला, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेला जीवदान दिलं गेलं इम्तियाजला. कोण आहे बॅट्समन? प्रदीप. ही चूक होऊ शकते प्रदीप पांढरेंची. बॅट्समन टच मध्ये आहे, त्या बॅट्समनला स्ट्राईक देण्याच्या ऐवजी जर तुम्ही स्ट्राईक लावून खेळत असाल
तर मग मात्र असं नको व्हायला. शेवटच्या क्षणाला म्हणावं लागेल स्वतःच्या हातानं कुर्राड स्वतःच्याच पायावर की काय. तुर्तास एक धाव, संघाची धाव संख्या 63 63 धावा. मॅच मध्ये रंग भरलाय, डावामध्ये ऑक्सिजन निर्माण केलाय. शिवशक्ती तुते संघ यावेळेला या जोडीची मदार पाहायला मिळेल. जे सुरुवातीच्या फलंदाजांना जमलं नाही ते मात्र शेपटानं करून दाखवलंय. अंतिम फलंदाजांच्या माध्यमातून एक संघर्ष पाहायला मिळतोय. हल्ला बोल केला जातोय, एक संघर्षाचा प्रतिकार पाहायला मिळतोय. आता मात्र अष्टविनायक वाशिम संघाला जर दबावाखाली आणायचा असेल तर अजूनही तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि या 9 चेंडूवर जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला प्रेशर दिसतंय, दबाव दिसतोय, चुकी होईल, चेंडू होईल अवांतर आणि एक्स्ट्राच्या रूपात मात्र एक धाव. या एका धावेनं शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर 64 64 धावा. विश्वासजी विषय यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. क्रिकेटचे समीक्षक विश्लेषक मानले जातात, उत्तम समालोचक आहेत, स्वतः खेळाडू आहेत, मेंटर आहेत आणि म्हणून त्यांना विनंती करतो की आपण ही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. या षटकातला पुढचा चेंडू प्रहार केला जाईल का, परंतु खेळपट्टीचा रंग सातत्यानं बदलताना पाहायला मिळतोय. कधी अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळतो, उसळी पाहायला मिळते, तर कधी आपल्याला चेंडू खाली राहताना देखील पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर कमबॅक केलं गेलंय. अंतिम सामना कसा असावा, एकीकडे डाव पत्त्यांप्रमाणे कोसळत होता, परंतु शेवटच्या क्षणाला धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र नियंत्रण प्राप्त केलंय. पण प्राप्त झालेलं हे नियंत्रण शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. या मोमेंटमला आता मात्र कीप करणं गरजेचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू, प्रदीप पांढरे ट्रॅकर बॉल, पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू करेल हवाई सफर सीमा पार. षटक राज मोटर्सचे सर्वे सर्वा सन्माननीय संजयजी पांढरे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारास तुते संघासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला जाहीर झालंय. 7 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि या 7 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती तुते या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 72 धावा. या 2 फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तुते संघ शेवटच्या क्षणाला अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 खेळाडूंकडनं शेवटच्या 15 चेंडूवर 35 धावांची भागीदारी झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्ष काय असतो, पुनरागमन काय असतं, कमबॅक काय असतं, प्रेरणा काय असतो आणि त्या 35 धावांमध्ये 15 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार खेचले गेलेत. आमचे लाईव्ह स्कोरर धनेशजी म्हात्रे यांच्याकडनं ही संपूर्ण इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कुणालजी म्हात्रे यांच्या ओनरशिपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं भुरळ घालणारं चॅनल म्हणजेच आपण बघत आहात टेन क्रिक लाईव्ह, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला युट्यूबचं प्लॅटफॉर्म मिळालंय. एक उत्तम कॅमेरा वर्किंग असेल, त्याचबरोबर लाईव्ह स्कोरिंग असेल, या सगळ्या गोष्टी अगदी अचूकतेनं सांभाळल्या जातात आणि म्हणून सध्याच्या घडीला आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये ट्रेन क्रिकचं नाव अग्रगणावर येत असतं. कमालीची फलंदाजी, लाजवाब बॅटिंग, या वेळेला संपुष्टात आलेल्या डावाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम प्रदीप पांढरे आणि इम्तियाज यांच्या माध्यमातून झालंय. जो आत्मविश्वास गमावला होता तो आत्मविश्वास कमावण्याचं काम केलं. संघर्ष किती बलाढ्य असला पाहिजे, प्रतिकार किती कडवा असला पाहिजे, झुंज किती बलाढ्य असली पाहिजे, या सगळ्यांचं उत्तर प्रदीप पांढरे आणि इम्तियाजची ही अभेद्य भागीदारी. 8व्या षटकातला पहिला चेंडू, लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, मॅसिव्ह हिट, क्रिकेटचा क्लास, चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार.
संजयजी पांढरे यांच्याकडनं लागू झालंय. फलंदाज प्रदीप माफ करा हिंतियाज याला 5 चेंडू आणि 20 धावांची ताबडतोब आक्रमक फलंदाजी. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला 78 पाहायला मिळते. काय कमाल केली आहे. मॅचचं रोपडं पालटण्याचं काम या फलंदाजानं केलंय. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र कमबॅक आपल्याला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संत गतीचा चेंडू आणि त्यावर मिडल ऑफ बॅट करणं किंबहुना बॅटचा बॉलशी संपर्क करणं ही कठीण झालं. आणि दुसऱ्या चेंडूवर अनिकेतच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक षटकार आलाय आणि आता मात्र अशा पल्लवित केल्या गेल्यात जे एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळते. आणि यावेळेस पुन्हा प्रहार. यावेळेस चेंडूला दाखवला गेला आसमान परंतु टायमिंग नाहीये प्रॉपर. एका उत्तम झेलनं फलंदाजाचाही खेळ संपेल आणि डावही आटपेल. यावेळेला शिवशक्ती तुते संघाचा ऑल आउट होईल. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 78 धावा आणि पुढच्या 48 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यक असतील त्या म्हणजे अष्टविनायक वासिन संघाला 79 म्हणजे 79 धावा. सिद्दीक सर खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला जो मोमेंटम मिळालाय, शेवटच्या क्षणाला जो आत्मविश्वास परत मिळालाय, तो परत मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस हा संघ आपला टार्गेट डिफेंड करण्यासाठी उतरेल त्यावेळेस निश्चितपणे त्याचा पुरेपूर फायदा त्यांना उचलता येईल. आणि म्हणून या सगळ्या स्पर्धेला देखील एक वेगळी रंगतदारता जो अंतिम सामना आपण बघत होतो की असा झाला पाहिजे त्या दिशेनं मात्र वाटचाल झाली आहे. तुर्तास तरी व्यासपीठावर सन्माननीय फारुखभाई शेख, कमालभाई शेख, नुराबाई शेख या मान्यवरांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. अंतिम सामन्याच्या फायनल मॅचला सेकंड इनिंगला काही क्षणांमध्ये होईल सुरुवात. 48 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 79 धावा. या धावांचा पाठलाग कसा होईल, कोणता संघ सुरुवातीच्या या षटकांमध्ये खऱ्या अर्थाने एकमेकांवर वरचढ करण्याचा प्रयत्न करेल, वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामध्ये कोणी यशस्वी होईल, या सगळ्या गोष्टी याची देही याची डोळा तर आपण अनुभवणार आहोतच. परंतु या सगळ्या गोष्टींचं धावतो समालोचन महाराष्ट्राची अमोघ वाणी टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील क्रमांक 1चं नाव म्हणजेच सन्माननीय सिद्दीकजी बाबे सर यांना विनंती करतो की आपण माईकवर येऊन ताबा घ्यावा. धन्यवाद अमर राउत सर. देखिए, अगर तूते की बल्लेबाजी की तरफ हम देखते हैं तो मानो एक ऐसी पिक्चर थी कि पहले 2 रील में सुपर हिट हुई, बीच में चली नहीं और आखिर के 4 जो रील थे वो सुपर डिपर हिट हो गए. लास्ट ओवर के लिए जो पार्टनरशिप हुई वो कितने रनों की हुई, क्योंकि 41 रनों की पार्टनरशिप जो जताता है कि इम्तियाज शेख जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 21 बनाए और उनका साथ इम्तियाज ने 20 और प्रदीप ने 21. डीपीएल के ग्रैंड फिनाले महामुकाबले में आप सभी का हार्दिक स्वागत है. इस स्पर्धा को सफल बनाने के लिए सफल जोड़ी भी रही मिस्टर गणेश महाडिक और गणेश मटके और मुस्तफा शेख उर्फ मूसा भाई. यावेळेला व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला जे काही आपण प्रथम, द्वितीय, तृतीय आणि क्रमांक 4 या 4 क्रमांकांच्या पारितोषिकासाठी ज्या भव्य दिव्य आकर्षक सुंदर आणि देखण्या ट्रॉफीज बघत आहोत, ज्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्या, त्या शिवसेना शहापूर तालुका प्रवक्ते, आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि तथा लोककल्याण शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब यांचा भव्य सत्कार यावेळेला व्यासपीठावर आपण पार पाडावा.
कहते हैं कि अब आएगा मजा। तूते लग रहा था कि 50 नहीं बनाएंगी, लेकिन शिव शक्ति ने अपना बल्लेबाजी का शक्ति प्रदर्शन डेथ ओवर में किया और उनका स्कोर 78 तक जा पहुंचा। अब दसई प्रीमियर लीग को जीतने के लिए 79 की चुनौती और वाशिंगटन के दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। अब जिसके जी में आए वहीं पाए रोशनी, हमने तो दिल जला के सरे शाम रख दिया। और क्या मसलियत नवाज था वह आदमी कतील, मजबूरियों का जिसने वफा नाम रख दिया। इस वक्त मौसम बहुत ही खुशगवार, दसई के क्रिकेट ग्राउंड पे सुनहरी धूप की चादर, ठंडी हवा के झोंके मैदान पे बहते हुए। ठीक वादियों से हवाएं बह रही है, क्योंकि हम चारों तरफ नज़र दौड़ाते हैं तो पहाड़ ही पहाड़ नज़र आते हैं। ये लाइव कवरेज जो आप देख रहे हैं, इसके लिए हमें ताउन किया, मदद की बिलाल अहमद शेख साहब। बिलाल भाई शेख साहब, आपका बहुत शुक्रिया। इस पहली गेंद हवा में, लेकिन देखिए पहले आप में लखनऊ में नवाबों की गाड़ी छूटी थी, पहले मैं में क्या छूटा हुआ। किस्मत वाले 2 रन। बिलाल भाई शेख साहब, आपसे इल्तिमास है कि आपका हम इस्तेकबाल करते हैं और आपसे गुजारिश है कि आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। ये सारा डीपीएल का सुंदर टेलीकास्ट जो 10 क्रिक के माध्यम से आप देख रहे हैं, उसमें उनका एक बहुत बड़ा ताउन है। हम आपके मशहूर भी हैं और आपसे गुजारिश करते हैं कि आपको वीआईपी की जिन्नत बनना है। पहली गेंद पे कैच छूटा, सपना टूटा। योगेश इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला, वाइट। 3 पे पहुंचा है स्कोर अष्टविनायक वाशिंद का। दसई प्रीमियर लीग को जीतने के लिए 79 का लक्ष्य 8 ओवर में रखा है। लगभग 10 का आस्किंग रन रेट। ओवर तो बहुत हैं। योगेश ये देखते हुए कि ट्रम्प कार्ड गेंदबाज हैं। ओ फिर से वाइट। हालांकि गेंद खतरनाक तरीके से उछली थी और साथी कमेंटेटर अमर राउत सर ने सही कहा था कि आनी वन बाउंस से इस पिच में अधिकांश गेंदें नीचे भी बैठती है और अधिकांश गेंदें उछाल लेती। योगेश रफ्तार निकाल रहे हैं, लेकिन 2 वाइट बैक टू बैक कर चुके हैं। 5 पे स्कोर पहुंचा, 4 पे। इस मर्तबा ऑन दी आप खेला है, पीछे खिलाड़ी। ओ आप देखना है कि इन्होंने कैच गिराया है या डीपीएल ट्रॉफी को गिराया है। पहले ही गिर गए वहां पर और 6 रन भी दिए। इसे कहते हैं मौका भी देना और छक्का भी देना। स्कोर उछलता हुआ पहुंचा 10। बावड़िया लगभग लक फैक्टर से खेल रहे हैं। लोग किस्मत को हाथों में तलाशते हैं, ये तो माथे पे लगा के आए हैं। फुल टॉस गेंद, ग्लांस करने की कोशिश, फिर से दूसरे मोहल्ले में चले गए वाइट। आउट ऑफ कवरेज गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त योगेश। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है बिना किसी विकेट के अष्टविनायक वाशिंद का। छोटे रनअप से मुड़ते हुए योगेश सामना करेंगे। इस मर्तबा अपरकट की कोशिश, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई गेंद थर्ड मैन बाउंड्री पर जाती हुई 4 रन।
शॉट को अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इन्वेंट किया था सचिन तेंदुलकर ने। स्कोर है 15 रन बिना किसी विकेट के। भावड़िया को स्विंग कर दिया, पीछे खिलाड़ी फिर नहीं पहुंच पाए। 1 रन बनता हुआ स्कोर में और स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 16 रन बिना किसी विकेट के। इस मर्तबा हल्के से पुश किया। कोई रन नहीं। इस वक्त 16 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। एक गेंद अभी भी बची है इस ओवर में। कितनी गेंदें बची है? 1 गेंद बची। लेकिन बढ़िया रिप्लाई हम देख रहे हैं यहाँ पर अष्टविनायक वाशिन का। दसई प्रीमियर लीग का फाइनल मुकाबला चलता हुआ। शिव शक्ति तूते बनाम अष्टविनायक वाशिन। राइट आर्म ओवर द विकेट। और इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ इम्प्रोवाइज तरीके से खेल दिया है। लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। बीस रन और कोई विकेट नहीं। अब बचे हुए जो 7 ओवर हैं उसमें यहाँ से जीतने के लिए 59 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो अब गिर चुका है। अमर राउत सर, इस तरह के जो मैचेस रहते हैं आपको रेगुलर इंटरवल में विकेट लेना होता है। 2 से 3 मौके गवा भी दिए दूते की टीम ने। और देखना है कि गेंदबाजी में अब एक मोर्चे पे लगा रहा है गेंदबाज रोहन को। रोहन ने बल्लेबाजी की शुरुआत बहुत अच्छी की थी। 2 पे 2 सिक्सर पहली 2 गेंदों पे लगाए थे। उनका सामना करेंगे बैट्समैन अशोक ने। पिछले मैच में 35 रन की बारी खेली थी, ये नहीं भूलना चाहिए। इस मर्तबा ये देखिए कॉपी बुक स्टाइल, बिल्कुल सम्मान दिया, इज्जत बख्शी, अपने स्टंप्स को कवर किया, पुश किया बिना कोई रन के। भावड़िया इस वक्त 1 चौका 1 सिक्सर लगा चुके हैं। अशोक ने 1 चौका लगाए। रोहन अपने स्टेप में चूके डेड बॉल। दसई की सुहानी शाम आप सभी के नाम, डीपीएल की सुहानी शाम आप सभी के नाम। दूर वाले छोर से मुड़ते हुए इस मर्तबा अच्छा बाउंसर। बैट्समैन को गुड इवनिंग या कह सकते हैं हम कान के पास से झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाता हुआ पहुंचा विकेट कीपर के पास। समृद्धि एक्सप्रेस की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त रोहन। स्कोर 20 पे मानो अटका हुआ है। 2 डॉट गेंदें हो चुकी है। इस मर्तबा खींच के मारा है, चाबुक है, फुल पावरफुल, 6 रन। बल्लेबाज को नजर आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है। और चमकदार, जानदार, शानदार शॉट। 26 रन बिना कोई विकेट के। देखिए पूरे 8 दिन अगर किसी कमेंटेटर ने
दसई प्रीमियर लीग को सुपर से ऊपर बनाए तो वह है अमर राउत सर। एक बात है कि उनकी आवाज भी दमदार है और उनकी कमेंट्री भी दमदार है, लेकिन यहां दमदार बल्लेबाजी हो रही है। इस मरतबा ऑफिस टॉस खेला हवा में जरूर, लेकिन फील्डर से दूर, गेंद डीप स्क्वायर लेग पर, बाउंड्री लाइन क्रॉस करती हुई 4 रन। चिंताएं बढ़ती हुई, जिस तरह से भौड़िया बल्लेबाजी कर रहे हैं, जिस तरह से अशोक इन्फॉर्म रहे हैं पिछले मैच में। रोहन इस मरतबा सीधा एक्स्ट्रा कवर में स्ट्रोक को चेक किया, आउट हो गए भौड़िया। जबकि भौड़िया ने जो डेंजर मैन बने थे, 23 रन पे एक्स्ट्रा कवर में ऑन द राइज खेला, गेंद सीधी ट्रेवल कर गई एक्स्ट्रा कवर में, पहला झटका लगा। अब वो जो कहते हैं जहां जागे वहीं सवेरा, और यहां देखना है विकेटों के सवेरे की तरफ रोहन अपने टीम को ले जाते हैं या नहीं। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, बॉल, गेंद बेस को ट्रिप करती हुई निकल गई। वहां पे अभी भी खड़े हैं, लेकिन चिड़िया ने जब खेत चक गए तो रखवाली बेमानी होती है। साफ के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है, और पिंटिया शून्य का चश्मा पहन के आउट। हमारे बीच मोहतरम फारूक शेख साहब और मोहतरम कमाल भाई शेख साहब और नूरा भाई शेख साहब तीनों काम पुरजोश इस्तेकबाल करते हैं, और तीनों से इल्तिमास है, गुजारिश है कि आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। स्कोर है इस वक्त 30 रन, 2 विकेट, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले के खत्म हो चुके हैं। ये क्रिकेट है, 2 में 2 विकेट ले डाले। क्या गेंद थी जिसपे पिंटिया आउट हुए। अब 36 गेंदों में 6 ओवर में रन चाहिए 49। आस्किंग रन रेट तो माने नहीं रखता है, 8 का आस्किंग रन रेट लिमिटेड ओवर में मैचेस में माने नहीं रखता है, और ये आउटफील्ड भी बहुत तेज है, ये विकेट भी अच्छा है बल्लेबाजी के लिए। नए बैट्समैन अनिकेत आए हैं। बहुत कुछ डिपेंड करता है अशोक पर। पिछले मैच में 19 गेंदों में 35 रन बनाए थे, और यही देखते हुए गेंदबाजी में एक और तब्दीली नहीं की गई है, और विकेट टेकर गेंदबाज योगेश को कंटिन्यू रखा गया है। 4 खिलाड़ी सर्कल में हैं, 5 खिलाड़ी बाउंड्री पर। योगेश इस मरतबा अपने स्टेप में चूके डेड बॉल। यह अंपायर बता रहे हैं कि उनकी दाईं तरफ अगर 3 खिलाड़ी रहे तो फिर नो बॉल घोषित किया जाएगा। और ये रूल जब आया था, जब बॉडी लाइन गेंदों का जमाना था,
ये 1932-33 की बात है। इंग्लैंड के कैप्टन जो स्कॉटलैंड अब है वहां के थे फेडरिक्स योगेश। सामना करेंगे बैट्समैन अशोक। इस मरतबा बैरिया स्विच इट, रिवर्स स्वीप किया है, थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। इसे कहते हैं घी को टेढ़ी उंगली से निकालना। हजारों लोगों ने लाइव टेलीकास्ट देखा है, जिसके लिए हमें खुसूसी मदद की बिलाल भाई शेख ने। हम आपका इस्तेकबाल करते हैं। आपसे गुजारिश है आपको वीआईपी डाइस पे आना है। इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 35 रनों पे पहुंचा है। देखिए एक बात है अमर राउत सर, अगर ये फाइनल जीतना है तूते को तो फिर आउट करना होगा अशोक को, जीतना है वाशिंग को तो रुकना होगा अशोक को। इस मरतबा टर्न किया, गेंद को डीप वाइड मिड ऑन में 1 रन बनता हुआ 36 पे पहुंचा है स्कोर। क्योंकि अशोक का पिछले मैच में भी हमने देखा जो स्थिति रहती उसके मुताबिक बल्लेबाजी करते अकॉर्डिंग दी सिचुएशन। मैच अभी भी बना हुआ है। गेंदबाजी के लिए योगेश तैयार होते हुए, अनिकेत को स्वीप कर दिया है, नहीं रोक पाएंगे, 4 रन, झाड़ू शॉट। क्या शॉट खेला है। स्कोर 40 पे पहुंचा है। अष्टविनायक वाशिन का लक्ष्य है उनके सामने 79 रनों का। यहां से और 39 रन चाहिए। योगेश फिर से रिवर्स शॉट, गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री पर, 4 रन। और अमर राउत सर किस पे वार किया है, मजबूत कड़ी पर, क्योंकि योगेश मेन स्ट्राइकर बॉलर थे और कहते हैं कि मजबूत कड़ी पे जब आप वार करते हैं तो बाकी की कड़ियां खुल जाती है और लोहा गर्म हो तो ये हथौड़ा चलाना चाहिए। नक्कीच सर, एका भक्कम इमारतीला जर कोसळवायचं असेल तर तुम्हाला मजबूत बाजू कोसळवा, समोरची इमारत मात्र तुम्हाला आपोआप उद्ध्वस्त होताना पाहायला मिळेल। स्कोर इस चौके की मदद से 44 पे पहुंचा है। धीरे धीरे वाशिंग की जो नजर है वो डीपीएल ट्रॉफी पे। इस मरतबा आसमान में तान दिया है, खिलाड़ी उसके नीचे आ रहे हैं। एक और कैच छूटा, सपना टूटा, लेकिन मुकद्दर इसलिए नहीं रूटा कि बैट्समैन रन आउट हो गए और भूल गए कि जीवन दान एक बार मिलता है। रन आउट हो गए बैट्समैन अंकित। के रहेंगे तूते के सामने। एक गेंद अभी भी बाकी है इस ओवर में। नए बैट्समैन सचिन, 45 रन 3 विकेट। यावेळेला
ऑफ साइडला जर आपण पाहिलं स्क्वेअर बाउंड्रीच्या इथे जिथे खेळाडू कक्ष क्रमांक 1 आहे तिथे आपल्याला एक बोर्ड दिसतो ज्याच्यावर लिहिलंय हिट अँड विन वॉच कबाना हॉटेलच्या स्पॉन्सरशिप कडनं आपल्याला हे सगळं मिळतंय. जर कोणत्या फलंदाजानं त्या बोर्डला चेंडू हिट केला तर मग मात्र एक सुंदर असं घड्याळ कबाना हॉटेलचे सर्वेसर्वा त्याचबरोबर स्मार्ट वॉच यावेळेला तुम्हाला प्राप्त होईल. यावेळेला व्यासपीठावर कबाना हॉटेलचे मालक सन्माननीय तोषकुमार पाटील सर, सन्माननीय अरुणजी कराळे सर आणि सन्माननीय सचिनजी बेरे सर आणि त्याचबरोबर मॅनेजर सन्माननीय बाप्पा सर या सर्व मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवर मंडळींचं दसई प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. 3 ओवर की समाप्ति, रन बने 47, विकेटें गिरी है 3, 5 ओवर बचे और यहाँ से जीतने के लिए जो रन है वो चाहिए 32. अभी भी देखिए अमर सर, यहाँ से विकेटें लेना होंगी और ख़ास तौर से अशोक दीवार बने हुए हैं इस फाइनल में. नाही नक्कीच सर, मगाशीच म्हटलं की वाशिम संघाला जर तुम्हाला बॅकफुटवर ढकलायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा होता तुमचा भावड्याला तुम्ही बाद केलं. त्यानंतर लगेचच आपण लगातार पिंट्यासारखा एक फलंदाज जो सातत्यानं वाशिम संघासाठी तारणहर्ता ठरलेला आहे त्या पिंट्याला देखील तुम्ही लगेच तंबूचा रस्ता धरायला लावला. आता खऱ्या अर्थानं तुमच्या वाटेमध्ये जर अडचण असेल कोणी तर तो अशोक पाटील. अशोकला बाद करा, या मॅच मध्ये मात्र मजबूतीने उभं राहा. रोहन जूनियर को कंटिन्यू रखा गया है सामने की ओर से समृद्धि एक्सप्रेसवे की तरफ से. इस मर्तबा टर्न कर दिया, थोड़ा फंबल किया, वहां पर गलती हो गई आणि सुकीला माफी नहीं. 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 48 पे पहुंचा है 48. इस मरतबा देखना है अपील वहां पर, लेग स्टंप को मिस करता हुआ इम्पैक्ट था और इम्तियाज शेख अगर कैच पकड़ते हैं तो अनंता गोरे की तरफ से 101 रुपए का इनाम दिया जाएगा. इम्तियाज शेख इस वक्त शॉर्ट थर्डमैन पर फील्डिंग कर रहे हैं. बल्लेबाजी गजब की उन्होंने 4 गेंदों में 20 रन बना के आउट हुए थे. फुल टॉस गेंद लेकिन मिस टाइम है, हवा में है. ओ अब तो कहना होगा कि कैच नहीं, दसई प्रीमियर लीग को छोड़ दिया है. फील्डिंग बहुत खराब हो रही है, 3 कैचेस छूटे हैं. यावेळेला हिंताज शेखनं जर कॅच पकडला तर अनंता गोरे आणि पोपट यांच्याकडनं 101 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 रन से स्कोर 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 1 ही रन लिया है 49. देखना है कि समय खत्म हो चुका था. रिव्यू के लिए एक समय रहता है. इस मर्तबा इनसाइड आउट खेला है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद हैं. जब तक उनका थ्रो आता 2 रन बनाए. अशोक तो मानो पीछे पड़ गए, तूते टीम के फाइनल को ले उड़ेंगे. जिस तरह वो बल्लेबाजी कर रहे, अपने आप को रूम दिया था, ये देखते हुए कि डीप एक्स्ट्रा कवर में कोई भी खिलाड़ी नहीं. 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 51. बिल्कुल सर, ग्लांस करने का प्रयास था. पैडल स्वीप करना चाहते थे, वहां पर 1 रन आता हुआ. कहते हैं उल्टी बैट लगे या सीधी, रन आना चाहिए. स्कोर है 52 रन. यहाँ से 27 और रन चाहिए, जबकि इसके बाद 4 ओवर हैं और 7 विकेटें. लॉंगन रिजन मध्ये कबाना हॉटेल कडनं आपल्याला जे स्पॉन्सरशिप मिळाली स्मार्ट वॉचची, तिथे तो बोर्ड ठेवला. बोर्डला जर बॅट्समनने हिट केला तर मग मात्र
स्मार्ट वॉच आपल्या हातात येईल. यावेळी फटका चुकलाय. लेग स्किपचा क्षेत्ररक्षक हरेश पांढरे. सेकंड अटेम्प्ट मध्ये ही मिळते विकेट. हा ठरेल का मॅचचा टर्निंग पॉइंट आणि संघाचं होईल का पुनरागमन, हे मात्र येणारी वेळ ठरवेल. तुर्तास तरी एक झटका बसेल अष्टविनायक वासिंद या संघाला. में 52-24 गेंदे व्यवस्था मड़के जी और मूसा शेख जी और सभी ऑर्गेनाइजिंग टीम को विशेष धन्यवाद कहता हूं कि आज मुझे यहां पे मौका मिला. मैं 2011 में इस इलाके में कमेंट्री कर चुका था और स्पेशली मुझे बहुत खुशी है कि कमेंट्री का जो स्तर है वो काफ़ी ऊपर जा चुका है और अमर राउत सर में बहुत अच्छा टैलेंट मेरे को नज़र आया. उनके लिए शुभकामनाएं देता हूं, उनका भी आभार व्यक्त करता हूं. और क्योंकि उन्होंने 8 दिन ये कमेंट्री की है तो कौन बनेगा विजेता डीपीएल का, आइए सुनते हैं आगे की कहानी अमर राउत सर की जुबानी. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाबे सर. कदाचित आपलं हे कौतुकाचे शब्द आणि त्याचबरोबर आपला आशीर्वाद हा नेहमी राहावा हीच एक इच्छा व्यक्त करेल. वळूयात मॅच कडे. मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक मात्र चालू आहे. धरसई प्रीमियर लीग सन 2022 हा क्रिकेटचा महाथरार आपण क्षणाक्षणाला अनुभवतोय. अष्टविनायक वासिंद संघाच्या समोर लक्ष उभं केलं गेलं 48 चेंडूंमध्ये 79 धावांचं आणि या 79 धावांचा पप्पू 11 धसई संघाचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल की त्यांचं विशेष सहकार्य या आयोजनाला लाभलं आणि त्याचबरोबर पप्पू दादा कडव यांचं देखील विशेष आभार मी व्यक्त करतो. क्रिकेटचा चाहता एक याही वयामध्ये क्रिकेटसाठी एक समर्पण पाहायला मिळतं. वळूयात मैदानाच्या आत. क्रिकेटचा हा महाथरार 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत 27 धावा. बॉलिंग मार्कवर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला दबदबा निर्माण करणारा दिगंबर पाहूया काय करतोय. कमाल. पहिला चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न मात्र दिला गेलाय चोख उत्तर. चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. सिक्स. 5वर 6 56 धावा. समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 23 धावा. 23 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. खऱ्या अर्थानं भावड्याला माघारी धाडलं. पिंट्या माघारी गेला. अनिकेत माघारी गेलाय. सचिन सारखा 8 हिटर बॅट्समन माघारी गेलाय. खेळपट्टीवर आहे अशोक पाटील आणि ऋतिक
सगळ्यात मोठा काटा या वेळेला तुते संघासाठी असेल तर तो मात्र अशोक, परंतु त्याच जोडीला साथ दिली जाते ऋतिकच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला जाऊन ग्लान्स, यावेळेला फ्लिक केला गेला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होईल. चुकी स्टॉप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. डीपीएल चौकार. कावर लगावली गेले 60 60 धावा विजयासाठी आवश्यक असतील. आता मात्र 22 चेंडू आणि 19 धावा. ट्रॅकर बॉल. ऋतिक मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही. ऋतिकचं मैदानात चालू आहे थैमान. फलंदाजाचा हाहाकार. चेंडू सीमा पार. षटकार. स्क्रीनवर बघू शकता एक ड्रोन व्ह्यू यावेळेला या स्पर्धेचा घेतला जातोय. स्वतः कुणाल म्हात्रे यावेळेला ही सगळी कमान सांभाळतायत. धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी धिरडे साहेब यावेळेला आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं आहे तो मात्र बॅट्समन ऋतिक कडनं. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा प्रहार. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वादळी खेळीचा या होईल अंत. परतावं लागेल ऋतिकला मात्र माघारी. तर कबाना हॉटेल यांच्याकडनं स्मार्ट वॉच त्या बॅट्समनला दिलं जाईल. त्या फलंदाजाला मात्र दिलं जाईल. विजयासाठी आवश्यक आहेत 15 धावा. वासिन संघ आपण अंतिम सामना खेळतात. आपल्याला एक नियम माहित आहे की पॅव्हेलियन मधनं कोणताही खेळाडू खाली येणार नाही आणि कोणताही प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये बसलेला असणार नाही. यावेळेला 2 धावांचे पेनल्टीचं महत्व आपल्याला माहित आहे. त्यामुळे विनंती करतो की कोणीही खाली उतरणार नाही आणि प्रेक्षक कोणीही पॅव्हेलियन मध्ये बसणार नाही. तुते संघ अविदादा दिगंबर आपल्याला तिकडे सूचना द्यायची आपल्या प्रेक्षकांना की कुणीही पॅव्हेलियन मध्ये बसणार नाहीयेत. चला मॅच कडे 15 धावांची आता मात्र असणार आहे गरज. 2 लगातार षटकार आणि कबाना हॉटेल कडनं आपल्याला मिळेल स्मार्ट वॉच. माफ करा 13 धावांची गरज आहे. या षटकातला पुढचा चेंडू. त्याचबरोबर या वेळेला फ्लिक केलं गेलंय क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. ओके एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं अष्टविनायक वासिन या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 67 धावा. अजूनही 12 धावांनी दूर असेल अष्टविनायक वासिनचा संघ. कुठे कमी पडलो हा विचार करायचा झाला तर योगेश सारखा आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वात यशस्वी गोलंदाज यावेळेला 20 धावा पहिल्या स्लॉग ओव्हर मध्ये देऊन जातो. तिथे मात्र चुकी झाली. दुसरी चुकी कुठे झाली तर पुन्हा योगेशला बोलवलं आणि त्यानं पुन्हा 17 धावा खर्च केल्या. आपल्या मेन ट्रम्प कार्डवर ज्यावेळेस हल्ला चढवला गेला त्यावेळेस खऱ्या अर्थानं कसला संघ. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू करतो ट्रॅव्हल्स. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान धावा निघतील धावून 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 69. 6वर 9 69 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील ते म्हणजेच 18 चेंडू आणि 9 धावा 10 धावा. 18 चेंडू आणि 10 धावा ड्रिंक्स घेऊन जायचं मैदानात.
शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं भुरळ घातली, लीग स्टेजवरची एवढी मोठी अव्वल दर्जाची स्पर्धा यावेळेला दुसऱ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या संपन्न होत आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी मडके. राजकारण असेल, समाजकारण असेल, सांस्कृतिक, कला, साहित्य, शैक्षणिक, आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रातील किंवा उद्योजक या सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्यातून या संपूर्ण स्पर्धेचा घाट घातला गेला. ग्रामीण भागातील क्रिकेटमधली लपलेली जी काही छुपी प्रतिभा होती त्या प्रतिभेला हक्काचं नवं मोठं व्यासपीठ मिळावं यासाठी गणेशजी मडके यांच्याकडनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी विशेष मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन टू अर्थ, स्वतः काम करताना, स्वतः या स्पर्धेमध्ये मेहनत घेताना काय हवं काय नको, येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य असेल, प्रत्येक बारीक सारीक गोष्टी त्यांमध्ये योग्यता साधण्याचा प्रयत्न या आयोजकाकडनं झाला. कुठेही अहंकाराचा लवलेश पाहायला मिळाला नाही. आणि त्याचबरोबर तितकी महत्त्वाची साथ त्यांना मिळाली ती म्हणजेच मुस्तफा शेख यांच्या कल्पक नेतृत्वाची, यांच्या सुंदर आयोजनाची. मग टीम मॅनेजमेंट असेल, मैदानाच्या आतमधले शेवटच्या क्षणाला निर्णय घ्यायची परिस्थिती असेल, पंचांची अरेंजमेंट असेल, समालोचकांना बोलवणं असेल, टीमच्या मेंबर्सशी संपर्क साधणं असेल, या सगळ्या गोष्टी अगदी तारेवरच्या कसरतीप्रमाणे जर कोणी सांभाळल्या असतील तर ते नाव मुसा शेख. मग मैदानाच्या बाहेरच्याही ज्या ज्या अडचणी आल्या त्या प्रत्येक अडचणीसाठी गणेशजी मडके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुस्तफा शेख. गणेश मडके आणि मुसा शेख या दोन व्यक्तिमत्वांच्याच मेहनतीमुळं आणि त्याचबरोबर संपूर्ण पप्पू 11 दसईची टीम असेल, मग त्यामध्ये स्कोरर असतील, विकास असेल, मंगेश असेल, कार्तिक असेल, योगेश असेल, अनिलदादा असेल, रमजानबाई असेल, त्याचबरोबर सगळे साजिद असतील, अख्तर असेल, सगळी टीम, पप्पूदादा कडव असतील, या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी, परंतु पप्पू 11ची सगळी टीम, त्या टीमचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागतं की यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीतेला आपल्याला प्राप्त होते. थँक्यू सो मच. या वेळेला संजयच्या पहिल्या चेंडूवर आपल्याला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, एक 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 73 धावा. हा वेळेला ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र कमबॅक म्हणता येणार नाही. पुनरागमन अजूनही खूप वेळ आहे. संधी निर्माण झाली होती, चुकी कुठं झाली माहित आहे. सगळ्यात पहिल्यांदा भावड्या नावाच्या फलंदाजाची आपण कॅच सोडली, तिथं तुम्हाला एक्स्ट्रा रन मिळाला आणि भावड्यानं त्यानंतर 23 धावांची खेळी केली. त्या 23 धावा महागात पडल्या. बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय. यावेळेला पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि संजयच्याच हातातून ही कॅच सोडली होती वाटतं. खरं तर ती संधी होती संजयलाच आणि तोच संजय आता गोलंदाजीला येतोय. 0 या धावसंख्येवर बावड्याला दिलेलं जीवदान पुढे जाऊन 23 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्या. या संघाला आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम भावड्याने केलं. पहिली चूक होते, परंतु असं म्हणतात ना की चुका जेव्हा पश्चाताप करण्याची वेळ आणून देतात त्यावेळेस त्या चुका राहत नाहीत तर तो गुन्हा ठरतो. आणि सध्या तरी क्रिकेटमध्ये गुन्ह्याला माफ करणारा असा कोणताच क्षण क्रिकेटच्या इतिहासातही पाहायला मिळाला नाही, वर्तमानातही बघायला मिळत नाहीये आणि भविष्याची तर गोष्टच वेगळी. लाजवाब खेळी, आक्रमकता पहिल्या चेंडूपासून जी स्वीकारली होती अष्टविनायक वासिन संघानं, त्या आक्रमकतेच्या बळावर या मॅचसाठी विजयाचा प्रबळ दावेदार ठरलाय. यावेळेला या षटकात अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावा आहेत 74 आणि विजयासाठी आवश्यक असतील केवळ 5 धावा येणाऱ्या 15 चेंडूंवर. 15 चेंडू 5 धावा, गडीबाद झालेत 5. बॉलिंग मार्कवर संजय. यावेळेला मात्र प्रहार केला गेलाय. लाजवाब फटका, डिफाईन लेग रिजन मधला हा विजयी षटकार आणि अष्टविनायक वासिनचा संघ ठरतोय दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ, अंतिम विजेता अष्टविनायक वासिन. लाजवाब. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ मॅच. एक रंगतदार तावी होती या सामन्यामध्ये. मनापासून अभिनंदन अष्टविनायक वासिन संघाचं. या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक